ही व्यक्ती बरोबर आहे ही ह्या पोस्टला योग्य आहे इथं वगैरे उलटा त्यांच्यावरती म्हणजे तिथून जायला मिळालं नाही त्यांना. अशा प्रकारे एकंदरीत हे वातावरण होतं. ह्या सर्वांच्याबद्दल ह्या विकास किंवा तुम्हा ठिकाणाही सेंड ऑफ त्यांच्या अटेंड करता आला नाही, यांचा पण करता नाही. हा चांगला योग आलेला आहे. तुम्हाला तिघांना ही दीर्घायुष्य लाभाव, तुमचं जीवन रिटायरमेंट जीवन सुखाचा आनंदाचं जाऊ, एवढी मी दोन शब्द बोलतो. धन्यवाद. साहेबांनी फार चांगल्या पद्धतीने आणि थोडक्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी सांगितलेल्या आहे. त्यानंतर मी नाईक साहेबांना विनंती, दोन शब्द बोला. खरं पाहिलं तर बोलण्यासारखं असं आपले फडते साहेबांनी सगळं सांगितलं आहे. पण हे काय माहिती आहे का, हे टीमवर्क होतं. हे आम्ही जे काम टीमवर्क केलं आणि टीमवर्क मला वाटत नाही कधी आम्ही तिघे म्हणजे तुम्ही तिघे असताना आणि मी ज्यावेळी आलो माझं कधी काम वाढलं. मी आम्ही जेव्हा तुम्ही हसतच सगळं काम करायचे आपले म्हणजे काम एवढं काम आम्ही त्या पिरियडला केलं गेलं की मला वाटतं असं कधीच अडवलं नाही. ट्रेस आहे कामासाठी असं कधीच नाही झालं. आणि एक काय म्हणतात ते ट्युनिंग जमलं होतं. आणि ट्युनिंग जमलं कसं कुठलीही क्वेरी असेल कुठलाही प्रॉब्लेम असेल सांगितलं की काम झालं असं एक अत्यंत अनुभव होता. आणि त्या अशा परिस्थितीमध्ये कामाचं स्वरूप आणि काम करण्यासाठी एक हुरूप पडत होते. कारण काय जे पाहिजे ते मिळत होतं हातामध्ये. तुमचं एक पद्धत होती की ॲडव्हान्समध्ये तुम्ही बसायचे आपल्या बारमध्ये किंवा म्हणजे ॲडव्हान्स इन्स्ट्रक्शन द्यायचे हे याच्यामध्ये पोझिशन आहे. म्हणजे मग व्हायचं कसं प्रिपरेशनला फायदा मिळायला व्हायचा. म्हणजे ॲडव्हान्स काय आपल्याला करायचं आहे प्रिपरेशन हे त्याचा फायदा व्हायचा. आणि त्या अनुषंगाने काय झालं की काम करायला एक वेगळा एक आनंद घेतला गेला आणि सगळ्यांनी मिळून टीमवर्कने काम केलं. आणि त्याच्यामुळे आज आपण एका ठिकाणी चांगल्या प्रकारे काम केलं आणि एका ठिकाणी भेटतोय. आणि हा जो ही वेळ पण त्यामुळे झाली कारण आपली रिलेशन तेवढे जोडले गेले त्याच्यामुळे. त्यामुळे एवढंच म्हणेन की भावी आयुष्यासाठी आपण समजा सगळ्यांना आहे सुखाच्या समृद्धीची भरभराटी जावं एवढं घेऊन दोन शब्द बोलतो. त्यानंतर शिवदास आणि साहेबांनी दोन शब्द बोलावे. बोललो मी कुठे बोललो मी 2 शब्द झाले. नाही मी नाईक साहेबांबरोबर एकदम एग्री करतो की आमचं जे ट्युनिंग होतं ते जे ट्युनिंग वर्ड आहे ट्युनिंग होतं ते एकदम चांगलं होतं. आणि म्हणून आम्ही कधी असं मला वाटलं नाही की मला कोऑपरेशन मिळत नाही. कारण कुठलंही मला प्रॉब्लेम हो पहिलं मी बोडके साहेबांना कॉन्टॅक्ट करायचं. बोडके साहेबांनंतर हे तिघांनाच मी कॉन्टॅक्ट करायचं आणि विचारायचं हे काय. आणि त्यांना सगळ्या मॅटर्समध्ये सगळं माहीत होतं आणि मला ते ब्रीफ करायचं तर मला यादव बरोबर कसं आर्ग्युमेंट करायचंय ते मला हिंट मिळायची. तर वी आर थँकफुल टू ऑल ऑफ यू. आणि कापसे साहेब पण थोडा वेळ होते पण जे पण होते एवढं आम्हाला सगळ्यांना कॉपरेशन मिळालेलं आहे. तर त्याच्यासाठी आय एम ग्लॅड अँड आय प्रे दॅट एव्हरीबडी इज हॅपी इन देअर रिटायर्ड लाईफ. फक्त एक मुद्दा सांगा वाटतो. गाडगियांचे एक वैशिष्ट्य होते. गाडगे कामावरती आले की सुरुवातीला ब्रीफ घ्यायची आणि LLPच्या ऑफिसला जायचे आणि 10ला जाऊन ऍक्च्युली नुसते ब्रीफ द्यायचे नाही तर ते मॅटर पण ब्रीफ करायचे. आणि ह्यात कुठल्या स्टेजला आहे कुठला पॉईंट आहे किंवा काय हे पण ते तिथे जाऊन सांगा. हे मला या सर्वांना माहिती. आणि तुम्ही 11 वाजता पोहोचले तर एवढं लेट का आला. आणि हे महत्वाचं. आणि ह्या तिघांचे वैशिष्ट्य आम्ही कोर्टात उभं राहिलो की फीडबॅक देणार त्यावेळी ऐन वेळा. त्यामुळे आमचा कधीही प्रॉब्लेम व्हायच नाही. कुठले काय आम्ही अडलो तर ताबडतोब सांगणार नाही. म्हणजे यांच्यामुळे मी पण तयार झालो इथे. म्हणजे लक्षात आलं की या ठिकाणी हे तिघे होते त्यामुळे मी तयार झालो या ठिकाणी. एक महत्वाची बाब म्हणजे जे मी 2006 पासून मी इथे आहे युनियन रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून काम करतो. 2006 पासून आत्तापर्यंत मधले 4 वर्ष सोडलं तर मी एक बघितलं होतं की ह्या तिघांना मी सुरुवातीला बघितलं आणि केस चालवताना मी बरेच वेळा ऑब्झर्व केलं की जे बाकी लोक करत नाही की म्हणजे केस आलेले तर ते स्वतः केस वाचून ठेवायचे. वाचून ठेवल्यानंतर मग जे ॲडव्होकेट आहेत मग आपण तिघेजण आहात किंवा इतर जे लोक आहेत त्यांना सुद्धा ते सांगायचे की याच्यामध्ये ही मॅटर अशी आहे याच्यामध्ये असं आहे आणि हे करायला पाहिजे. पण हे करायची स्वतःची एक इच्छा असते जी या लोकांमध्ये इच्छा होती आणि त्यावेळी काम करायला सुद्धा मजा येत होती. तिथून काही डॉक्युमेंट्स पाहिजे त्यांना माहिती आहे की हे डॉक्युमेंट्स पाहिजे मग कुलाबाला पाठवलं की तिकडून परत ते डॉक्युमेंट्स इमिडिएटली मिळायचे. जे आत्ता रिस्पॉन्स कसा मिळतो कसा नाही मिळत हे मी सांगायची गरज नाही. आपणही अनुभवलेलं आहे प्रत्येकाने.
तर आत्ता जे त्या ठिकाणी काम करणारे आहेत ते त्यांच्याकडून खूप प्रयत्न करत आहेत. पण ते प्रयत्न करत असताना माझं सजेशन असेल की तुम्ही सुद्धा ज्या मॅटर्स आहेत त्याचे ब्रीफ वाचावं, जेणेकरून तुमच्याही ज्ञानात भर पडेल, तुम्हालाही समजेल काय होतं काय होत नाही आहे. तुम्ही यांच्याकडून ते शिकावं, जेणेकरून उद्या कोणी रिटेनर असेल त्यांनी मागितलं तर तुम्हाला सांगता येईल की साहेब ही मॅटर अशी नाही अशी आहे, त्याच्यामध्ये हे डॉक्युमेंट्स आहेत, हे पाहिजे हे नाही पाहिजे, हे करायला पाहिजे. असो, पण एक चांगल्या पद्धतीने आज या ठिकाणी आपण या तिन्ही सत्कार मूर्तींचा सत्कार केलेला आहे. आणि शेवटी मी पोळ साहेबांना विनंती करेन की त्यांनी सांगता करण्यासाठी त्यांनी आभार प्रदर्शन करावं. धन्यवाद यादव साहेब. मंचावर उपस्थित सेवानिवृत्त कर्मचारी शेट्टे साहेब, कापसे साहेब आणि गाठगे साहेब, आजच्या ज्या कार्यक्रमाला आवर्जून ज्या आपले 3 रिटेनर आहेत जे शिवदासाने साहेब, नाईक साहेब आणि फडतरे साहेब हे आले, याबद्दल त्यांचा मी आभारी आहे. आणि आजचा जो कार्यक्रम झाला त्याच्याबद्दल सगळ्यांनी जो सहभाग दिला त्याच्याबद्दल मी सगळ्यांचा आभारी आहे.